अरे ताई तुम्ही खरंच लय खमके आहे बघा. खरे तुमची मेहनत बघून आम्हाला पण खात्री वाटते आपला सगळा माल संपल. असंच व्हावं. आणि तुम्हाला खरं सांगू का, आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं असतं. साय काढली ना तुम्ही? हो ताई, काढली आणि फ्रीज मध्ये ठेवली. आणि ते राहिलेलं दूध घेऊन येऊ का आम्ही? हो हो हो. आर्याजी नमस्कार. गोपाळजी येऊ? या या या. बंधू कुठे तुमचे दिसत नाही? अहो तो सकाळीच बाहेर गेलाय, काही आयडिया नाही कधी येईल. काम होतं का? हा, काम होतं त्यांच्याकडे. अरे वा, बिझनेस जोरात चाललाय की तुमचा. हो. भाऊ आल्यामुळे मदत झाली असेल त्याची तुम्हाला. तो कसली मदत करतोय? हो, त्याचा काही भरोसा नाहीये. हो आता इथे तर पुढच्या 5व्या मिनिटाला कुठे असेल याची खात्री नाही. हात कसा हो तुमचा आता? हो, हात बरा आहे. चांगलाच आराम मिळाला त्याला. तुम्ही ती पावडर दिली होती ना, त्याने खरा फरक पडला. फरक पडावा म्हणून तर पावडर दिली होती. तुमच्या हाताला जखम झाली आणि त्रास मला झाला होता. तुमच्या चेहऱ्यावरचे वेदनाच बघवल्या नाहीत मला. हे असं असं हसू पाहिजे कायम चेहऱ्यावर. बोलत काय बसले मी. गोपाळजी, तुम्ही इतक्या वेळा माझ्या घरी आलात, माझी उधारी तेवढी राहिली आहे चुकवायची. कसली उधारी हो? चहाची. एक मिनिट. बसा, चहा टाकते. अहो कशाला उगाच त्रास करून घेताय तुम्ही? हो, त्रास कसला आहे त्यात? बसा. 5 अहो एखाद्या बिझनेस वुमनचा एवढा वेळ वाया घालवणं, ते चहासाठी, हे काय मला पटणार नाही. असं केलं तर मला पाप लागेल. असू दे, काही हरकत नाही. मी तुमच्या पापात तुमची वाटेकरी होईल. बसा, चहा ठेवते. अहो बरं, एका अटीवर. मी पण चहा करायला मदत करणार. अहो कशाला अहो त्रास? तुमच्या हाताला लागले. तुमच्या हाताला लागला असताना मी कशाला तुम्हाला त्रास देऊ? या तुम्ही इकडे या. या 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 इकडे. हट्टी आहात तुम्ही. अहो तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमी हट्टी असेन मी. बरं, तुमच्या भावासाठी पण चहा ठेवूयात. नाही नाही, अहो नको, त्याचा काही भरोसा नाहीये. आता गेलाय बाहेर, 5व्या मिनिटाला कॉल करून म्हणेल मुंबईला पोहोचलाय, त्यामुळे नको. होय? नक्की काय काम करतात ते आणि असतात कुठं? असतो मुंबईलाच, पण त्याला सध्या कामावरून काढलंय. का? हेच असं विचित्र स्वभाव, दुसरं काय. आधीपासून असा स्वभाव आहे का? म्हणजे इतरांसाठी हो, पण माझ्या बाबतीत म्हणाल ना तर आई वडील गेल्यानंतर तो असा झाला. आणि मग पुढे मिस्टरांची पण डेथ झाली. फारच काळजी करायला लागला. ओव्हर पॉझिटिव्ह आहे नुसता. दिसतोय ते. होय? नक्की काय काम करतो तुमचा भाऊ? अहो ते मुंबईत आला वाटतं. आले. ये, एकदम परफेक्ट टायमिंगला आलायस. चहाचा बेत होतोय ते. गोपाळजी आलेत ना? तुम्हाला कसं कळलं मी आलोय? वास आला, वास. गंमत गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. चपला चपला दिसल्या तुमच्या दारात. आणि तसे तुम्ही एकमेव व्यक्तिमत्व आहात. आमच्या घरी येतात, बाकी कोणाची तशी हिंमत होत नाही. माझ्या बहिणीच्या मदतीला धावून धावून येता तुम्ही. तुम्ही सरपंच पदाच्या निवडणुकीला का बरं नाही उभा? का? लोकप्रिय आहात, महिलांचा आदर करता, त्यांचं संरक्षण करता, त्यांच्या मदतीला धावून धावून जाता. हे असं सगळीकडेच करता की फक्त आमच्याच घरी आमच्या बहिणीला मदत करायला धावून धावून येता तुम्ही? आज मी मदत करण्यासाठी नव्हतो आलो. आज माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी आलो होतो. स्वार्थ? हा, अहो तुम्ही म्हणत होता ना मागच्या वेळी नाही का, तूप घेऊन जा. ते तूप नेण्यासाठी आलो होतो.
ओ सॉरी सॉरी, सो सॉरी, मी पूर्णपणे विसरून गेले. 2 मिनिट थांबा, मी घेऊन आले. गुपतूप 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 गुपतूप. तुम्ही एखादा खून केलाय का हो? फार अस्वस्थ दिसता. रिलॅक्स व्हा, या बसा. आपलंच घर, समजू नका. तुपाचा डबा घेऊन जा. आणि तुमचे ते वडील 2 बायकावाले देशमुख, त्यांना सांगा माझे पैसे जरा लवकरात लवकर परत करा. माझ्या बहिणीच्या मदतीला धावून धावून आल्यामुळे मी तुमचे पैसे माफ करेन असं समजू नका. गुपतूप 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 गुपतूप. तो गोपाळजी, हे घ्या. मला प्लीज तुम्ही फीडबॅक नक्की द्या. किती झाले? अहो नाही नाही, पैशांचं काय घेऊन बसलाय? अहो असं कसं? व्यवसाय करायचा म्हणजे असं फुकट वाटून चालेल का? आणि तुम्हीच म्हणता ना, या गावामध्ये मी एकमेव माणूस आहे जे तुमची मदत करतो. मग याच गावातलं पहिलं गिराईक सुद्धा मलाच बनवा. नाही नाही, काय नाही, हे बोनी करून टाका. अहो राहू दे, हे पैसे ठेवा, घ्या. आणि काय आहे, काही गोष्टी अशा फुकट नसतात वाटायच्या, त्याची किंमत राहत नाही. माझ्यासाठी या तुपाची किंमत लय आहे. येऊ मी? परत यायची गरज नाही. जातो. काय भला माणूस आहे हा. गुपतूप 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 हे गुपतूप काय? गुपतूप गुपतूप. याच्या फेऱ्या फार वाढल्यात अलीकडे. आर्या, जेव्हा जेव्हा मी आर्याला भेटलोय तेव्हा तेव्हा तो जामकर मध्ये कलमडलाय. इथून पुढे जर मी आर्याला भेटलो आणि जामकर तिथे आला तर त्याचा संशय बळावेल. मला माधुरे, ए माधुरे, कुठला प्लेस बाहेर ये. ए माधुरे, ए गोपाळ, माधुरे आला इकडे. नाही. ए खोटं बोललो कसं, खरं सांग. हितनं अशी पळत पळत आतमध्ये गेली, आज जाऊन लपली. अहो काय बोलताय मामा, नाही आली इथं. काय झालंय? ए तुला काय करायचंय, तू तुझं काम कर. ए माधुरे, माधुरे. माधुरी, हे बाहेर आहे, मामा गेलाय. काय चाललंय तुझं? पळून का आली होती? अगं काय विचारतोय मी? गोपाळ, मला इथनं लांब घेऊन चल ना. मला नाही राहायचं आमच्या घरात, आपण लांब जाऊयात प्लीज. चल ना. अरे माधुरी थांब, असं काय करता येणार नाही मला. हो, गोष्टी तुझ्या हातात माझ्या हातात नाही राहिल्या आता. हे लग्न नाही करता येणार मला माधुरी. माझं लग्न झालंय. तू ऐक माझं, एखादा चांगला मुलगा बघ आणि लग्न करून टाक. अरे काय बोलतोय, कळतंय का तुला? अरे लहानपणापासून तुझ्याच आशेवर जगत आलीये मी. तुलाच नवरा मानले मी. गावातली एवढी पोरं पाठवती पण कुणाला भाऊ नाही दिला. तू सरळ सरळ म्हणतोय की एखादा पोरगा बघ आणि लग्न करून टाक. तुला तरी पटतंय का रे गोपाळ? नको करू. अगं मग काय करू शकतो माधुरी? माधुरी तुला का कळत नाही मी काय सांगतोय ती? भले माझं माझ्या मनाविरुद्ध लग्न झालं असेल, पण लग्न झालंय माझं. हा ती लाली कशी बी असू दे, नाही आवडत मला, पण तरी सुद्धा मला संसार करावा लागणार आहे. ओके, तुला मी शेवटचं सांगतोय, इथून पुढे हा विषय नको आता, कळलं? गोपाळ, अरे तुझ्या आप्पांनी केलीत ना रे 2 लग्न.
आपण जाऊया प्लीज जाऊया. अगं माधुरी ऐक, डोक्यात नको जाऊ माझ्या, ऐक. येडा म्हणून सांगते का मी तुला? मला नाही लग्न करता येणारी. हे बघ, हे तुला शेवटचं सांगतोय, मला लग्न नाही करता येणार. नीट डोक्यात टाक. ठीक आहे, नाही ना तुला माझ्याशी लग्न करायचं. ठीक आहे, आता इथून पुढे तुला कधीच नाही दिसणार. हे माधुरी, जीव द्यायला गेली काय? गेली तर गेली, मला कुठं फरक पडतो? आजी चहा. माधुरे, हे माधुरे, हे माधुरे, बाहेर ये. बाहेर ये म्हणतो ना वा. पक्या, अरे तू इथं काय झालं रे? माधुरेला बाहेर बोलो. तुझी माधुरी इथं नाही आली. खोटं बोलू नगस. त्या हिम्मतरावानं माझ्या लेकीला बळण लपून ठेवले असणार आहे. त्याला काड्या करायची सवयच आहे. माझ्या लेकीला बाहेर बोलो, ते पण आत्ताच्या आत्ता माझ्या मोर. काय तमाशा लावला रे रताळ्या? हं? माझं घर म्हणजे काय तुला धर्मशाळा वाटली वय रे? कुणी बी यायला आणि घरात घ्यायला मी? तुझी पोरगी नाही इथं, चल निघ. हितच असणार आहे, दुसरीकडे कुठे जाणार आहे? पहिल्यापासून तिला सवय आहे, घरात कुणी बोललं की इथं येऊन लपून बसायची. आता पण ती हितच असणार आहे. बाहेर बोलव तिला. जर दडवून ठेवायचा प्रयत्न केलास तर मागात पडल तुला. ए माकडा, तुझ्या कानात काय कोणी बोळ घातलोय रे? का तुझ्या मेंदूला नगद पुरवठा होत नाही? हं? एकदा सांगितलं समजत नाही वर तुला? तुझी पोरगी इथं नाही. ये फुलाताई, मी तुला शेवटचं विचारतोय हा. माधुरी कुठं आहे? अरे पक्या, आता तुला कुठल्या भाषेत सांगू र? ती खरंच इथं नाही आली. अरे आम्हाला सावतालच ती या घरात नकोय. उलट तुलाच कुठं बाहेर भेटली ना तर तिला सांग, या घराचा उमरा ओलांडायचा नाही. मला पण हवंच नाही इथं यायची आणि तिला इथं पाठवून द्यायची. बहिणीचं घर आहे म्हणून ती इथे येत्या. ती जर परत इथं आली, तिचं तांगडच तोडतो म्या. तिला अगोदर बाहेर बोलो. ए आता निघतो का देऊर राखता तुला एक? अरे पक्या थांब की. अरे तुझ्या मेंदूला काय खरंच नारो झालाय का काय रे? एवढं सांगतोय तरी तुला ऐकायला येईना. माझ्या पोरीला बोलव, माझ्या पोरीला बोलव. हा म्हणजे आमची मस बाकड आणि तुझा रेडा गापना. हे बघ, तू काय तमाशा करायचा आहे ना तो तिकडे गावात जाऊन कर. इथं आमच्या दारात नको करू. त्या पालखीचा निघाला थोर तुझ्या लवकर चालले. हा जातो म्या. माझ्या पोरीचं जर का बरं वाईट झालं तर म्या सोडणार नाही कुणाला. लक्षात ठेवा. तुझ्या लक्षात ठेव. अरे निघ नाही तर. पक्या गोपाळ, हे गोपाळ बाहेर ये. काय रे मामा? माधुरी कुठं आहे? मला काय माहिती कुठं आहे? तूच पुस लावले असणार माझ्या पोरीला. तूच लपले असणार आहेस. अरे मामा काय बोलतोय? लग्न झालंय माझं, मी कशाला लपवीन पोरीला? ए माझ्या पोरीला नागा लावल्यास मला हे पण माहिती आहे. माझ्या पोरीला सांगितलंच लगीन करू नकोस म्हणून. तिला बोलवलंस तू आणि आता हात वर करून मोकळा झालास होय. मामा हे बघ, माझं लग्न झालंय, मी असं कशाला करीन? हा, सगळं गाव जमलं इथं, गावासमोर तमाशा कशाला करतोयस? तसंही तुझ्या पोरीला 1000 वेळा समजून सांगितलं पण ते ऐकतच नाही. कसं ऐकल? तिला तू अजून पण नागा लावलंयस मला माहिती आहे. खानदानच असं आहे. मामा ए, तुझ्या बानं 2 बायका केल्या, तू बी तसंच करणार असणार आहेस. हे बघ, माझ्या पोरीचं लगीन असल्या घरात लावून देणार नाही म्या. तिला तुझी दुसरी बायको म्हणून नांदवणार नाही. तिला हिरी ढकलून देईन म्या, पण तुझ्याशी लगीन लावणार नाही तिचं. मला तरी कुठं लगीन करायचं तिच्या बरोबर? मामा तुझ्या डोक्यात कधी प्रकाश पडणार आहे? तुला कधी कळणार आहे ही? काही झालं की तू गावासमोर तमाशा करतो, दुकानासमोर तमाशा करतो, कशाला? अरे अरे ती गायब झाली.
आता जर माझ्या पोरीने जीवाचं बरं वाईट करून घेतलं तुला मी सोडणार नाही. मामा पप्पा, लक्षात ठेव. माझ्या पोरीने काय सांगितलं? तुला सोडणार नाही, लक्षात ठेव. तुमचं काय मंगल चल. पप्पा तू काय काळजी करू नको, आम्ही समजवतो त्याला. तापले ते कशाला नादा लागलाय त्याच्या. खरंच जर माधुरीनं जीवाचं काही बरं वाईट केलं तर मी बिनकामाचा फसेन. ह्या गोपाळने लहानपणी काय काय कांड करून ठेवलेत कुणाच ठाऊक. आधी जर माहीत असतं तर गोपाळ बनून इथं आलोच नसतो. दुसरा काहीतरी पर्याय शोधला असता. पण आता काय, आलिया भोगासी भोगा. आओ कुठे चालला? अहो ती माधुरी गायब आहे ना, तिला हुडकायला चाललो. काय कुठं गरज नाही तिला हुडकाय जायची. तिचा आणि तुमचा काय संबंध? तिची ती गेली आहे, तिची ती परत येईल. अहो माझा काही संबंध नाही, पण माणुसकी नावाची काही गोष्ट आहे का नाही? हा अहो तिचा बाप माझ्यावर संशय घेतो म्हणून तुम्ही तिला कुठेतरी लपून ठेवलंय. आता मी असं का करेन? समजा ती माधुरी खरंच नाही सापडली, त्या पक्या मामाने पोलीस कंप्लेंट केली तर सगळं माझ्यावर येईल ना. अहो येणं आणि देणं फुकटचं कंदील लावणं होईल. मी आलो बघून. काय गरज नाही म्हणलं ना, जे काय होईल ते पुढचं पुढं बघता येईल. आता तुम्ही कुठं पण जायचं नाही. अहो ऐका माझं. सांगितलं ना, चला आत. दुकान सोडून नका जाऊ. आणि त्या माधुरीचा पक्या मामा बघून घेतील. तुम्ही नका काळजी करू. चला चला. काय गरज होती का पाक्याच्या दुकानावर जायची आणि त्या माधुरीला घरात कशाला घेतलं? हा तुझ्यामुळे ते हुबल्याचं ऐकून घ्यायला लागलं मला. आप्पा ओ आप्पा. ए काय झालं? काय झालं बोंबलायला? अहो आप्पा तुम्हाला माहितच नाही काय झालंय ते. हे सांगतो का देऊ का ना? अहो आप्पा तुमच्या बायकोची, पहिल्या बायकोची भाची ती माधुरी गायब झाली. तो पक्या मामा अख्ख्या गावात हुडकतोय तिला. ती कुठंच गावानं झाली. अगं बाई आता काय करायचं? पोरगी कुठे गेलायचं गो? त्या मुडद्यानं काय केलंय का बघा, नाहीतर त्रास देतोय म्हणून एखाद्या हिरीबिरीत द्यायचा ढकलून. मुडदा जसा गावात आलाय ना तेव्हापासून नुसतं वाईटच कानावर येतंय. एक दिवस बी चांगला जाईना. आत्या पासा आता एक शब्द बी बोलायचं नाही तुम्ही. इथं आमचं काय चाललंय तुमचं काय चाललंय हो? सारखं गोपाळ गोपाळ गोपाळ. नका तिथं आता माझ्या गोपाळामध्ये घ्यायचं नाही. हा आधीच सांगतेय तुम्हाला. हा शेजारणीच्या लग्नात सुनाचा लाड, नको नको म्हणायचं 2 लाडू वाढ. तो मुडदा आहे ना घरादाराला भिक्कला लावल तेव्हा कळेल तुला. मला नाही येईल तुमच्या नादाला लागायला. अहो चला आपण पोरगीला हुडूया. मी कशाला ओळखू? माझा काय संबंध? बाबा काय संबंध म्हणजे? माझी सख्या भाऊची पोरगी आहे होती आणि गोपाळसाठी झुरत बी होती. ती बारकी असताना आपणच म्हणायचो आपली सून म्हणून. केवढे तिने मनावर घेतले ते. नाही तर तुम्ही लालीच्या वडिलांशी परस्पर व्यवहार करून लावून दिला माझ्या गोपाळचं लग्न लालीशी. हे बघा आता त्या पोरीने काही जीवाचं बरं वाईट केलं ना तर समजा माझ्या गोपाळवरती येईल आणि अख्खं गाव आपल्या घराला नावं ठेवतात. हा गोराचं काय बाई, माझा काही संबंध नाही बरं का याच्याशी. अयो आप्पा तुमच्या घरात तुझं माझं सुरू झालं वय. अख्ख्या गावात फिरतो मी पण हा असं कुठं बघितलं नाही मी. ए थोडं पण ठेव. चल निघ. ए चल काय त्या पोरीला शोधायचं जाऊ. तिच्यामुळं आपलं घर नको फसायला. आलो मी कापड बदलून. ह्यात तो गोपाळ फसला तर चांगलंच आहे. माझ्या सुधाकरसाठी इस्टेटीचा मार्ग तरी मोकळा होईल. माधुरी, माझी माधुरी. आलोच ते बोलत काय बसला तू? झालं तिला शोधून लढाला. मला माझी माधुरी पाहिजे. मला माझी माधुरी पाहिजे. अगं अख्खं गाव हुडकलं कुठं नाही सापडली ती. ए तू रेल्वे स्टेशन बघून ये जा. हा ए अरे तुम्ही देवावर जाऊन बघा की. बघा
अहो काय झालं माझी माधुरी कुठं गेली माधुरी माझी वहिनी अगं नका काळजी करूस ग येईल परत ती एस टी स्टँडर्ड चेक केलं का जित्याने मंग्या गेलं हुडकायला मामा अरे माधुरी कुठं आहे आली नाही अरे मामा वस्ती बस स्टँड मला सगळीकडे जाऊन आलो पाक सिद्धेश्वराच्या मंदिरापत्र जाऊन आलो पण कुठंच नाही गावली ती मामा मी काय म्हणतो आपण पोलीस स्टेशन मध्ये जायचं का नको थांब वाट बघूया मी तुला सोडलं नाही सगळं तुझ्यामुळे झालंय सोडलं नाही पण माझ्या पोराला ना तो दिन एक रट्टा हे सगळं ह्याच्यामुळे झालंय मी याला सोडलं नाही सांगून ठेवतो मामा वाईचं थंड घे की जरा शांतीने घे जरा रातभर वाट बघू नाही आली ना मग जाऊ पोलिसाकडे चला रे माधुरी नक्की कुठे गेली असेल ती नाही सापडली तर परत विनाकारण पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागतील मला न केलेला गुन्हा अडकायचो मी